आणि अशा प्रकारे ड्रॉइंग झालेली आहे. तर आता एवढी काही म्हणजे मला असं मी काढायला गेले पण खास काही जमली नाही, पण असो. नमः शिवाय, नमः शिवाय, शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम शिवाय नमः. तर हाय हॅलो नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रावण सोमवार. तर आज श्रावण सोमवारची पूजा आहे, तसेच आज नागपंचमी आहे. तर चला म्हटलं आज व्हिडिओ करूया. तर सुरुवातीपासून आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझी श्रावण सोमवारची मी पूजा कशी करते, तसेच नागपंचमीची कशी पूजा करते. आणि आजच्या दिवशी नागपंचमीचे बरेच काही थोडेफार आपण पहिल्यापासून पारंपरिक नियम पाळत आलेलो आहे, ते सुद्धा कशा प्रकारे आम्ही पाळतो, तर ते सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या जाईल. आणि चला म्हटलं आज व्हिडिओ सकाळपासून सुरुवात करूया, कारण की बरंच काही आज श्रावण सोमवारची पूजा वगैरे सर्व दाखवता येईल. आणि आता सर्वात आधी आता अश्विनी स्कूलला गेले, त्याच्यानंतर आता मला पूजा करायची आहे, तसेच आता नागपंचमीची पण पूजा मांडायची आहे. तर ते सर्व मी तुम्हाला दाखवते. त्याआधी आता मी पटकन लवकर स्वयंपाक करून घेते. म्हणजे स्वयंपाकामध्ये मला खूप कमी स्वयंपाक करायचा आहे, कारण की सर्वांचे उपवास आहे आणि या स्वयंपाकाची पद्धत पण वेगळी आहे, ती पण तुम्हाला दाखवते. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तर जसं की मी तुम्हाला सांगितलं स्वयंपाकाची पद्धत वेगळी आहे. तर मी आज समजा आपण तवा ठेवत नाही आणि काही कापकूप पण करत नाही सुरीने वगैरे, त्यामुळे मी आता हे बटाटे जे उकडलेले होते ते छान असं चमच्याने कट करून घेत आहे. आणि अशी काही ही बटाट्याची भाजी बिना कांद्याची, कारण की चिरता येते म्हणून अशी छान त्याची बिना कांद्याची भाजी झालेली आहे. आता भाजी झाली तर तुम्ही बघितली मी कशा पद्धतीने भाजी केली. तर मी छान अशी बटाट्याची भाजी केलेली आहे थोडी. आणि आता मी थोडीशी खीर करते रव्याची. तर आजच्या दिवशी तांदूळाची खीरही करते, म्हणजे आपण तांदूळ शिजवत नाही, त्यामुळे मी तांदूळ अशी न करता साधी अशी रव्याची खीर करत आहे. आणि मग आज आता पुरी, रव्याची खीर आणि बटाट्याची भाजी असा काही आमचा मेनू आहे. आणि जेवणार फक्त एकच जण आहे, कारण की आमच्या सगळ्यांचा उपवास आहे. फक्त अशा जेवणासाठी आता थोडंसं स्वयंपाक करत आहे, तसंच नैवेद्यासाठी पण जेवण आहे. असं छान पहिला रवा भाजून घेत आहे आणि आता खीर बनवते. आणि त्यानंतर पूजा सुद्धा करायची आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल आणि पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता खीर झाल्यानंतर मी पुऱ्या करत आहे. तर बऱ्याच ठिकाणी कढई सुद्धा ठेवत नाही, पण आमच्याकडे ठेवतो, म्हणून मी आता पुऱ्या बनवत आहे. तर आम्ही फक्त तव्याचंच काढतो, की तवा आजच्या दिवशी ठेवत नाही, पोळ्या वगैरे नाही करत आणि कट वगैरे करत नाही. बाकी कढई वगैरे आम्ही ठेवत असतो. खूप ठिकाणी कढईचा सुद्धा वापर करत नाही. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर आमच्याकडे चालतं म्हणून मी आता छान पुऱ्या करत आहे. आणि खीरपुरीचा आजचा हा नैवेद्य आहे. आणि अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे. तर आज श्रावण सोमवार निमित्त मी छान अशी व्हाईट साडी घातलेली आहे आणि अशी सिंपल अशी तयारी केली आहे. तर मी पूजा करत आहे. तर पूजेसाठी मी आता पहिली पूजेचं ताट करते. आणि त्यानंतर नागपंचमी पण आहे, आज श्रावण सोमवारही आहे पहिला आणि नागपंचमी पण आहे, त्यामुळे नागपंचमीची पण पूजा करायची आहे, ज्याच्यामध्ये कागदावरती मी छात्र काढते आणि त्याची पूजा करते. तसेच महादेवाची पण पूजा करायची आहे. तर त्यासाठी कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. आणि आता ही नागपंचमीची छान अशी ही रांगोळी जी आहे मी हे कागदावरती मांडत आहे. आणि कागदावरती ही रांगोळी जेव्हा होईल तेव्हा हिचीच मी पूजासुद्धा करेल. तर अशा प्रकारे आता ही सणाची तयारी चालू आहे. आणि आता काय पहिल्यासारखे सण तर हे काही वाटत नाही सध्या आपल्याला, कारण की पहिले जसं सण साजरे व्हायचे तर सणाच्या दिवशीच काहीतरी गोडधोड वगैरे व्हायचं. आता एरवी आपण असं करतो, त्याच्यामुळे सणाचं महत्त्व बऱ्यापैकी कमी होत चाललेलं आहे. पण तरीही असे जे आपले जे सण आहेत ते जपले पाहिजे, ते केले पाहिजे, जेणेकरून आपल्या जे मुलांनासुद्धा हे आपल्या सणांची पुढे संस्कृती वगैरे समजली जाते किंवा त्यांना सणवार समजतात. त्याच्यासाठी मी प्रत्येक सण जसा होईल तसा साजरा करत असते, प्रत्येक पूजा ही घरातल्या घरात करत असते. आणि अशा प्रकारे आता ही रांगोळी झाली, आता याचीसुद्धा मी पूजा करेल आणि तुम्हाला पूर्ण पूजा कशी मांडल्या जाईल ते सुद्धा दाखवते. चला तर मग आपण भेटूया थोड्याच वेळात. आणि अशा प्रकारे ड्रॉइंग झालेली आहे. तर आता एवढी काही म्हणजे मला असं मी काढायला गेले पण खास काही जमली नाही, पण असो मी आता हीच चला पूजा बघूया पुढे आता. आणि आता पूजेसाठी मी छान वस्त्रमाळ बनवत आहे. तर मी ही छोटी एक बनवली आहे महादेवाची. आता ही आणि आता मी हे पूजेचं सामान काढून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये घेतलेलं आहे वस्त्रमाळ, आज शिवमूठ तांदूळ जे आहे त्याच्यामुळे तांदूळ, पाणी, दूध, भस्म, कारण की महादेवाला भस्म चालतो, त्यासाठी भस्म,
गणपतीसाठी विडा, सुपारी, कापूर आणि हा बेलपत्र आहे. तर आता हे सर्व पूजेचं सामान काढलेलं आहे. त्यानंतर मी आमच्या घरी छान अशी ही पिंड आहे, मी याचीच पूजा करत असते. आणि तामण घेतलेलं आहे अभिषेकासाठी, चौरंग मांडलेलं आहे, चौरंगावरती आता एक वस्त्र टाकणार आहे. आणि सोबतच हे नागदेवतेची जी पूजा मी चित्र काढलं होतं ते सुद्धा मांडलं आहे. त्याला छान असं कुंकू आणि हळद लावून घेतलेलं आहे. आता मी याची पण पूजा करणार आहे. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सर्व पूजा दाखवते. तर सर्वात आधी पूजेला विड्याचं पान म्हणजे विडा सुपारी मांडलेली आहे. त्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहे आणि पिंड छान पुसून पिंड त्यावरती ठेवलेली आहे. आता मी ह्याच पिंडीचं पूजा करणार आहे. बेलपत्र वगैरे वाहणार आहे, शिवमूठ वाहणार आहे. तर पुढची पूजा पण मी तुम्हाला त्यानंतर मी पिंडीला गंध लावलेला आहे. तसेच जे वस्त्रमाळ तयार केली होती ते वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे. गणपतीची सुद्धा पूजा हळकुंकाने केलेली आहे. तसेच मी आता जे बेल वाहणार आहे ते महादेवाचे 108 नावांनी वाहणार आहे. पुढच्या सोमवारपर्यंत मी नक्कीच त्याचा सेपरेट एक व्हिडिओ करेल, कारण की तो व्हिडिओ चालू असताना तुम्ही छानपैकी महादेवाला बेल अर्पण करू शकतात. तर त्यासाठी चॅनलला जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तो व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावर तुम्हाला बघता येईल आणि छान अशी तुमची सुद्धा 108 मंत्रांनी शिवाची पूजा होईल. शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीशा देवा सासू सासरा नंदा भ्रातारा नावडती आयती आवडती कर रे देवा. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार. ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा. ओम हर 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 महादेव. कर्पूरगौरं कर्णावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतं नमामि. मन्दारमाला कलिकालकाल कपालमाला शिवशेखराय नमः शिवाय च नमः शिवाय. दिगंबराय च दिगंबराय धूपं दीपं समर्पयामि. अशा प्रकारे श्रावण सोमवारची ही पूजा झालेली आहे, ज्याच्यामुळे घरात खूप प्रसन्न वाटत आहे. तसेच आज नागपंचमीची पण घरातल्या घरात अशी छान मी पूजा केलेली आहे. आणि तसेच आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मी 108 शिवाचे नावं विथ लिरिक्स असा व्हिडिओ करणार आहे. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो पण व्हिडिओ लगेच बघता येईल. चला तो व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.